15,845. अकोला, अमरावती, मालेगाव हे मुख्य केंद्र आहे. मालेगाव नंतर अकोला यांचं केंद्र बनत चाललं आहे. आता दुसरी दोन नवीन केंद्र विदर्भात, एक अमरावती आणि दुसरं अंजनगाव सुरजी. अंजनगाव मध्ये तर कळलं होतं की 14 ते 84 ला दिलेत, त्यातनं 14 ते अंजनगाव मध्ये राहतच नाही. मी तुम्हाला माहिती थोडं चांगला प्रश्न आहे. 1969 मध्ये हा जन्म मृत्यू नोंदवही कायदा आला. त्यात एक प्रावधान केलं की जर ज्यांचा आई वडिलांचा कोणाचा नाही आहे तर त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज करावा. बरोबर आहे. आता 50 वर्ष झाली, मग ज्या कोणाचे राहिले असेल त्यांनी केले अर्ज. म्हणून बघा यावेळीचे अर्ज संबंध महाराष्ट्रात 2 लाख आहे ना, त्यात हिंदू 1% पण नाही आहे आणि हितला मूळचा मुस्लिम पण 1% नाही आहे. कारण की त्या 50 वर्ष दरम्यान सगळ्यांनी घेतलंय. ही सगळी नावं 99% नावं मुस्लिम बांगलादेशची नावं आहे. ओके, धन्यवाद. जानकीरी तुम्हाला वेळा सांगितलं, मग चौकशी व्हायची ना, एक लेटर द्यायला सांगा ना, द्यावा लेटर. त्याने हिंमत असेल तर त्यांनी सांगावं की तिथे वानकडे खोटं बोललेत आणि तिथे शोभा बच्चाव खोटं बोललेत. अरे यांनी ते सगळं पाप करायला लावलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या बरोबर हा राजकीय भ्रष्टाचार निश्चितपणे मवियाच्या नेत्यांनी करायला लावला. कारण आपण बघितलं असेल की मी मालेगावला हा घोटाळा उघडकीस आणला, 2 तहसीलदार निलंबित झाले. बचाव कोणी केला? शोभा बच्चाव, काँग्रेसच्या साथ. मी अमरावतीला गेलो, अंजनगाव सुरजी गाव हे एवढं, आणि त्यात 14 ते 84 लोकांना सर्टिफिकेट दिले. विरोध कोणी केला? वानखेडे, काँग्रेसचे खासदार. आज मी इथे येणार आहे, काल आमदारांनी विरोध केला. कोणाचा आमदार? तर यांना हे वोट बँक आहे, वोट जिहाद आहे आणि आमच्यासाठी देशाच्या सुरक्षेचा